सोलापूरकरांसाठी एक दिलासादायक घडामोड घडली असून नामवंत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली वळसणकर यांच्या नव्या न्यूरो ओपीडीचे आज महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानासमोर विधिवत उद्घाटन करण्यात आले। उस्मानाबादसह शेजारील कर्नाटक राज्यातून न्यूरोविषयक उपचारासाठी रुग्णांची सतत फोन व चौकशी येत असल्यामुळे डॉक्टर वळसणकर यांनी ही ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला। यावेळी झालेल्या शुभारंभ समारंभास स्थानिक नागरिक, रुग्ण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन ओपीडी रोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत रुग्णांसाठी खुली राहणार आहे। रुग्णांच्या वेळेत उपचार मिळावेत, त्यांचे प्रश्न व अडचणी तत्काळ दूर व्हाव्यात, याच उद्देशाने या ओपीडीची स्थापना करण्यात आल्याचे डॉक्टर वळसणकर यांनी सांगितले। मी सोलापूरमध्ये मागचे 10 वर्ष न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे। परंतु पेशंटचे रेग्युलर मला फोन यायला लागले की मॅडम आपण इतके वर्ष तुम्ही सेवा देता आहात, इतके वर्ष अनेक पेशंट आणि त्यांचे परिवार जोडले गेलेले आहेत। असं असताना आम्ही तुम्हाला कुठं भेटायचं, आपण कुठं काम करतो ह्याच्यापेक्षा आपण रेग्युलर काम करतो का नाही आणि पेशंटला आपण सेवा योग्य देतो का नाही हे अधिक महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीने मी माझी ओपीडीची सेवा इथं चालू केलेली आहे। महापौर बंगला जो आहे त्याच्या अपोजिट ओपीडी मी चालू केलेली आहे, त्याचं नाव न्यूरो लाईफ असं आहे। त्यांनी पुढे सांगितले की रुग्ण कल्याण हाच माझा ध्यास आहे। रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प केला आहे। यापूर्वी अनेक रुग्णांना विशेष सेवा पुरवली जात आहे आणि आता या ओपीडीमुळे सोलापूर व परिसरातील न्यूरो रुग्णांना तातडीची व दर्जेदार सुविधा मिळणार आहे। नवीन ओपीडी सुरू झाल्यामुळे सोलापुरातील तसेच आसपासच्या भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। मेंदूतील गाठी अशा सर्व प्रकारांचे उपचार मी करते। मग सर्जिकली आणि मेडिकली दोन्हीही मी ते करते आहे। तर जे आधीपासून लोक जुळलेले आहेत माझ्याबरोबर आणि जे नवीन पेशंट येत आहेत त्या सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा। पेशंटची सेवा मला अखंडित करता यावी या उद्देशाने ही ओपीडी मी चालू केली। न्यूरोसर्जन म्हणून मेंदू आणि मणक्याच्या सर्व आजारांवर मी उपचार करते। मग ते सर्जिकली आणि मेडिकली दोन्ही उपचार केले जातात। त्यामुळे सर्जनकडे यायचं म्हणजे 100% ऑपरेशनच लागणार असं नसतं। कुणीही सर्जन पहिल्यांदा ऑपरेशन टाळण्याची कोशिश करत असतो। ऑपरेशन हा प्रत्येक गोष्टीचा शेवटचा उपाय असतो, पण आवश्यकता असली तर तो योग्य निर्णय आपल्याला योग्य वेळी घ्यावा लागतो। ओपीडीचं टायमिंग हे 12 ते 6 पर्यंत असणार आहे। मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांचे अनेक प्रकार आहेत, मग ते मायक्रोस्कोपिकली असू दे, एंडोस्कोपी किंवा दुर्बिणीतून असू दे। सर्व कार्यक्षेत्रामध्ये मी मागचे 10 वर्ष सोलापूरला अखंड सेवा दिलेलीच आहे आणि तीच अखंड सेवा मला कंटिन्यू करता यावी आणि पेशंटची सेवा करता यावी या दृष्टीने मी ही ओपीडी चालू केली। मॅडम आता समजा कुठलं तर ऑपरेशनचा पेशंट आहे की सोलापूरमध्ये अनेक न्यूरो सेंटर्स आहेत आणि सर्व डॉक्टर अत्यंत सहकार्यपूर्ण आहेत। त्यामुळं आणि इतके वर्ष मी इथं असल्यामुळे सर्वांशीच माझे चांगले संबंध आहेत। त्यामुळे जिथे न्यूरो ऑपरेशनची सोय आहे तिथे मी ते करते। न्यूरोविषयक उपचारासाठी आता बाहेरगावी जाण्याची वेळ अनेकांना टळणार असून सोलापूरकरांसाठी हा एक नवा आधार ठरणार आहे।